आज त्या दृष्टीने श्रीप्रभूबाबांच्या कार्यावर बोलण्यासाठी येथे एका महिलेला अगत्यपूर्वक बोलवण्यात आलेलं आहे आणि ती आहे परमपुण्य व्याख्याच्या तपस्विनी कृपालीताई कापूरकर, कराड, जिल्हा सातारा. आधी इथे कराडताई आलेल्या आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपण कायमच्या लग्नामध्ये एक वाद या महिला व्याख्याचं स्वागत करूया. आणि लक्षात घ्या, आज महिला व्याख्याता आम्हाला ज्या दिसत आहेत त्या केवळ आमच्या श्रीप्रभूबाबांच्या प्रोत्साहनामुळे. उत्तरातून नवसाकळे पतितांची मांसदान दुखितान दग्रेय प्रतिकाम रूपाकर अशय चैतन्य मूर्ती परम कैवल्याने नामदेव प्रबल पांडकृत एरस देवश्चक्रधरो शरण्य शरणं नाट्यमिशं पातु मां देवश्चक्रधरो शरण्य शरणं नाट्यमिशं पातु मां. अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ चक्रधर मुक्त पाचय त्याला विडंबराभिवादन. दरम्यान गवसमी घालणाऱ्या आचार्य श्री परशुराम दासांच्या ज्ञान परंपरेला आणि नवदाईसांना मानलेले म्हणून पाठीवरून राहून ओघळून आणलेल्या आमच्या आचार्यश्रीपासून सुरू झालेल्या आणि आज काळात चालत आलेल्या सर्व आचार्य परंपरेला विनम्र ज्यांचा जीवन अंतकरणी आठवण सुद्धा मला बळ देतो त्या माझ्या आदरणीय श्रद्धेय प्राप्त करण्यात गुरु आई तसेच श्री प्रभूंची प्रवृत्ती सांभाळली त्या आबाईसांच्या स्नेहाचा जिने आपल्या ओबडधोबड कानवलेल्या आमच्या श्रीप्रभूंच्या आरोग्यामध्ये महत्वाचं स्थान प्राप्त करून दिले त्या हौसाच्या निष्पाप निर्णयाची भक्तीचा श्रीप्रभू बाबांचा 11 दिवसांचा उपवास आपल्या निश्चयानं संपवणाऱ्या साधीच्या निश्चयाचा निग्रहाचा आणि आपल्या चतुराईनं श्रीप्रभू बाबांची अवघड सेवा पार पाडणाऱ्या आमच्या हृदयाच्या कुशलतेचा अंतकरणी आठव करते. त्याचप्रमाणे दत्तात्रय प्रभूवर असणाऱ्या नागराज कुळाच्या कर्तृत्व सिंहासनावर आजपर्यंत आरूढ झालेल्या सर्व आचार्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी माझ्या प्रबोधन सेवेला सुरुवात करते. जैसे समर्था दानशिला दाते यासी दान दिलेल्या वांसोनी सत्वासी नये तैसे दयावंत उदारा परमेश्वरासी मोक्षानुभूती दिलेल्या वांसोनी सत्वासी नये सुखद वाटे असं लक्षण मंत्रातला मुख्य पिठिकान्वय आहे. या अन्वयाला अनुसरून दयाळू मयाळू परमेश्वर कृपेला वश होऊन जीवापती असणाऱ्या कर्मेनं उद्युक्त होऊन जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण करतात आणि त्यांनी अवतार धारण केलेला दिवस ही तिथी आपण अवतरण दिन म्हणून साजरी करतो. गेल्या 5 तारखेला आपण श्री गोविंद प्रभूंचा अवतरण दिन अतिशय उत्साहात संपन्न केला. मग असे दादा म्हणाले की गोविंद प्रभूंचा अवतार विलक्षण आहे. आपण दत्तात्रय प्रभूंच्या 11 विलक्षणता बघतो. प्रत्येक अवतार हा विलक्षण असतो लक्षात घ्या, परंतु ज्या अवताराचा प्रत्येक क्षण विलक्षण आहे असा विलक्षणतेने भावलेला हा श्री गोविंद प्रभूंचा अवतार आहे. मला आयोजक असणाऱ्या शास्त्रीजींनी सांगितलं की विषय रोजचाच आहे, श्री गोविंद प्रभूंचा अवतार कार्य. तुमच्याकडे 30 मिनिटाचा वेळ आहे आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मांडायचं. आता मी विचार करायला गेले की अवतार कार्य सांगत असताना आम्ही सांगतो की मातंगाला पाणी उपलब्ध करून दिले, वृद्ध बालकाला जिवंत केले, स्त्रियांना समानता, स्त्रियांकडे विशेष कल असणारा हा अवतार आहे. मग ती सासूच्या हातून दूध मिळत नाही, मग आमच्या स्वरूपाने जाऊन दिले, तेलाची भाकरी खाल्ली आहे, असमानता संपवून समानता दिली आहे, सगळ्या प्रकारचा अवतार कार्य केलेला आहे. परंतु मी थोडासा बारीक विचार केला. मी आज जे बोलणार आहे ते उपस्थित रासमंचावरच्या विचारवंतांना पटेल नाही पटेल मला नाही माहिती, पण वेगळ्या पद्धतीचा विचार मला जो वाटला तो तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही सांगतो की आमच्या स्वामींनी घडवून बनवून जीवाला योग्य केलं, परंतु श्रीप्रभू बाबांचं चरित्र जेव्हा आपण बारकाईनं बघतो, त्यांच्या लीला आणि बारकाईनं अभ्यासतो, तर आमच्या लक्षात येते की आमच्या श्रीप्रभू बाबांनी सातत घडवण्याचं काम केलंय. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आमच्याही लक्षात येईल. म्हणजे 11 दिवसांचा उपवास आहे, सगळ्यांना माहीत असणारी आमच्या श्रीप्रभू बाबांची लीला आहे. साधा खूप साधी असणारी आहे म्हणून ती साधा आहे. 11 दिवसांचा उपवास पडलाय. आमचे आचार्यश्री आहेत, माहीम भट्ट आहेत, अभय साहेब सगळे आहेत. सगळ्यांना वाटते की श्रीप्रभू बाबांनी किमान एक घोट पाणी तरी प्यावं. साधा तिच्या गावी यायचा आठाला कोणीतरी वृद्धपुराहून गेले आणि तिने सवयीने विचारलं की श्रीप्रभू बाबांनी सांगले का नाही 11 दिवसांचा उपवास पडलाय, अन्न पाणी काहीच नाही घेतलेलं त्यांनी. ती आहेत त्या स्थितीत अंगणात झाडू मारत होती, तशीच बाहेर पडली.
पण मी गेल्यानंतर घरात चोरी झाली तर काय करावं, घराकडे कोणीतरी लक्ष द्यावं, हे उपचार ती करत बसलेली नाही. तशीच निघाली होती आणि वृद्धपूरच्या दिशेने चालायला लागली. लक्षात घ्या, 2 दिवस झाले, भूक लागली की खातीये, थोडस पाणी पितीये तहान लागल्यानंतर. शेवटच्या दिवशी मात्र त्याने विचार केला की वृद्धपूर लांब पळायला लागले, मी पोहोचेच ना वृद्धपूरला. आणि मग त्या दिवशी तिने ठरवलं, बस झालं, आता ते काही नाही, आज श्री प्रभू बाबांचं चरणात तेच माझ्यासाठी पाणी आणि त्यांचा विशिष्ट प्रसाद तेच माझ्यासाठी अन्न, या निश्चयाने ती चालायला सुरुवात केली. वृद्धपूरला पोहोचले. भक्तीजन खूप आनंदित झाले की येतो आले. वातावरण दूषित येणार, श्रीप्रभू बाबा होत असत. आणि मग त्यांनी विचारलं की थकून आली साबायचा म्हणतात, ते पाणी घे. नाही नाही, माझा संकल्प आहे की मी श्रीप्रभू बाबांचं चरणात तेच पाणी घेणार आहे. आबाईचा लगबगीने श्रीप्रभू बाबांजवळ गेल्या. त्यांना सांगतात गेलो आली, चालत आली, कधीशी निघाले, तिला पाणी नाही घेतलेलं. पण ती असं म्हणते की माझा निश्चय आहे की मी श्रीप्रभू बाबांचं चरणात तेच पाणी घेणार आहे. आण म्हणाले. आपले श्रीचरण त्यांनी प्रक्षालन करून घेतले, ते पाणी साधायला दिले. त्यानंतर यांनी जेवायचा आग्रह केला. थकल्याशी जेवण कर. नाही, श्रीप्रभू बाबांचा ताट प्रसाद तेच माझा अन्न. मी हे तुम्हाला सांगते याचसाठी की तिथं सगळे आहेत, आचार्यश्री आहेत, माहीपत आहेत, आबाईच आहे, परंतु त्यांचं चरणोपत तेच पाणी आणि त्यांचं उत्कृष्ट प्रसाद तेच अन्न हा निश्चय साधन केला. आमचे श्रीप्रभू बाबा सांगतायत आम्हाला की संकल्पित आयुष्य करून जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे जाल तेव्हा तो तुम्हाला अजून सुलभ होणार आहे. तिथं असताना शक्य नव्हतं का, परंतु साधना जेव्हा तीही पोहोचत नव्हती लवकर, पण जेव्हा तिने निश्चय केलाय मी या पद्धतीने तिथं पोहोचणार आहे, तेव्हा ती पोहोचली. श्रीप्रभू प्रसन्न झाले, कारण मी जर नाही घेतलं ती घेणार नाहीये. आपण जेव्हा आयुष्याला नियमात बांधू, साधकानं आयुष्याला नियमात बांधलं, संकल्पित करून आयुष्य जगलं तर परमेश्वर लवकर जवळ येऊ शकतो. असा साधक आमच्या श्रीप्रभू बाबांना अपेक्षित आहे, त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून सांगितलेलं आहे. टोपण्यातही माझं हे चरित्र आहे. या चरित्रात अनेक कंगोरे आहेत. लक्षात घ्या, आम्हाला दिसतंय श्रीप्रभू बाबांच्या श्रीमुकुटी तेल घातले, महदायसानं श्रीप्रभू बाबा चिडलेत, चालत गेले, टोपण्याच्या घरी पोहोचलेत, मर्दना मागणे झाले, हे आम्हाला दिसते समोर. त्याच्या आतला अर्थ आपण शोधायचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिली गोष्ट आमचे स्वामी सांगतात, इथचा व्यापार तो येतो पुसो तिचे. आमचा व्यापार आम्हाला विचारून करा. आणि महदायसानं श्रीप्रभू बाबांच्या श्रीमुकुटी तेल घातले, त्यांना न विचारता म्हणून श्रीप्रभू बाबा कोपून म्हटले, रागवलेले यासाठी आहेत ते की तिने मला न विचारता ही गोष्ट केली. रागवले, निघून गेले, टोपण्याच्या आवाराला पोहोचले. त्यानंतर महदायसाने विनंती केली आहे, त्याने विनंतीचा स्वीकार केला आणि त्यांच्याकडून मर्दना मागणे स्वीकारले. या वेळेचा दुसरा अर्थ हा होता की जरी नपुसकतीने केलं असलं तर तिचा भाव महत्वाचा आहे. तिला हे वाटतं की किती दिवस झाले केशला पिंचवलेला नाहीये, मर्दना मागणी नाहीयेत, श्रीप्रभू बाबांना आंघोळ घालणं गरजेचं आहे आणि म्हणून या श्रद्धेपोटी तिने ते केले, म्हणून तो भाव स्वीकारला. दुसरी गोष्ट असेल की मग श्रीप्रभू बाबा चिडले, ती पाठीमागे धावते आणि दादच रस्त्यात भेटले. हे काय करतेस ग, आधीच तू इथे सेवेसाठी राहिलीस, तू पण पुण्य करता करता पाप करतेस. महदायसा म्हणते, दादो फाटका पाहू न सुद्धा, तुम्ही आधी श्रीप्रभू बाबा रागवले, तुम्ही कशाला चिडताय माझ्यावर, तुम्ही फाटकात काय घालू नका. त्यांनाही धडा शिकवायचा आहे, स्वीकारले. सगळ्यात शेवटचा अंक या चरित्राचा जेव्हा सुरू होतो, सगळं झालंय, टोपण्याच्या पत्नीनं तेल दिलंय, पाणी दिलंय, पण आमच्या श्रीप्रभू बाबांना मर्दना मागणी द्यायची म्हणून महदायसानं तिथं राजमठात पाणी तापत ठेवलेलं आहे. ते आता उकळून चाललं असेल, पण ती आचार्यश्रीला सांगते, नागद्या मी तिथं पाणी तापत ठेवतो, घेऊन येतोस का रे. तर त्या काळी मडक्यात पाणी तापवायचे बरं का. आचार्यश्री गेले, परत आलेत, नाही ग ते खूप तापले मडकं, मालता नाही उचलल्या जात. हा म्हणते मी येते. महदायसा गेल्या, त्यांनी ते मडकं कसं उचललंय हे चरित्र खूप छान सांगितलंय. माती ओली केली, मडक्याला काढून लावले, डोक्याला घ्यायची चुंबाळी तिलाही ओली माती लावली, त्याच्यावर मडकं ठेवलेले घेऊन आले. आमचे श्रीप्रभू बाबा सांगतात या चरित्रातनं, पुरुष सामर्थ्यवंत असला तरी कुशलता हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. एखादी सेवा करताना ती सामर्थ्याने संपूर्ण नसली होत तरी कुशलतेने करू शकतो की त्यातून शिकता येते. साधक असा असला पाहिजे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा असणारा.
कोथळोबा, कोथळ्याचं चरित्र. कोथळोबा जेव्हा आले, एक असं चरित्र येते की ते कांडायला बसलेत. माहीपट्टांची पत्नी देवती आणि कोथळोबा पायाला पाय काढतात. काढताना सगळ्या महिलांना माहिती असेल पायाचा जोड लावल्याशिवाय हाताला ओढ बसत नाही. काढताना ते तसे बसलेत. माहीपट्ट बाहेर मालक त्यांनी बघितले, त्यांच्या मनात पाप आले. दिवसा असं तर रात्री कसं असेल. आणि मग शिवबाबांनी बघितलं, सांगतात अरे पाय काय. पण कोथळोबाच्या मनात ती घटना गच्च बसून गेली. अरे ते रोज तिळानं खिजायला लागले, त्यांच्या मनाला लागली ती गोष्ट. आणि मग आमचे श्री बाबा त्यांना कोथळोबाच्या बाजूला सांगतात, कोथळा तैसा नव्हे. हे ऐकल्यानंतर आचार्यश्री माहीमभट्टांना सांगतायत, अरे माहीमभट्टो, श्री प्रभू कोथळोबासांची तुम्हाला हवाला देतात की तो तसा नाहीये. तुम्ही जो मनात विचार करताय तो तसा नाहीये असं सांगतायत. साधकानं तेवढं चतुर असलं पाहिजे. समोरचा प्रसंग घडत असताना त्यामागचं कारण मीमांसा जाणून न घेता मनात विकल्प आणू नये असा साधक आमच्या श्रीदेव बाबांना अपेक्षित आहे. आणि जेव्हा माहीमभट्ट श्रीदेव बाबांना क्षमा मागायला गेले, ते सांगतात मला नाही, कोथळ्याची क्षमा माग. तहान तुम्हाला लागली तर मला पाणी बाजून उपयोग नाही. ज्याच्या ठिकाणी तुमच्याकडून दोष घडलाय क्षमा तुम्ही त्याचीच मागा, हे श्रीदेव बाबा मला शिकवतात. माहीमभट्टांच्या पूजेचा प्रसंग आहे. या ठिकाणी मला सारंग पंडितांचं सांगावं असं वाटतं की सारंग पंडित जेव्हा स्वामींना जेवणासाठी आपल्या घरी बोलवायचे, ते स्वामींबरोबर सगळे भक्तीचे पूजावसाठी जायचे. सारंग पंडित फक्त स्वामींना सारवण द्यायचे, सगळा परिवार परत यायचा. मग बाळाचा स्वामींना म्हणतात, या पांड्याची तर अजिबात परिवारावर बुद्धी नाही. स्वामी म्हणतात, बाई आधी येत बुद्धी व्हावी, महिलेच्या परिवारावर व्हावी. आमच्यावरच बुद्धी नाही, तुमच्यावर कशी येणार. स्वामी सांगतात, बोलतात, निरूपण करतात, शिक्षा पण करतात. पण माहीमभट्ट जेव्हा पूजेसाठी एकदम रेशमी असणारं उंची वस्त्र श्री बाबांना अर्पण करतायत आणि मनातून स्वतःवरच आनंदित होत आहेत की मी किती दैवाचा भाग्याचा, मी श्रीप्रभू बाबांच्या ठिकाणी इतकं सुंदर वस्त्र अर्पण करतोय. ठिकाणी श्रीप्रभू बाबा सांगत बसले नाही, त्याने ते वस्त्र घेतले, चिखलात टाकले आणि पायानं तुडवलं. तुझी वस्तू कितीही मौल्यवान असू दे, तुझा भाव महत्वाचा आहे. म्हणून साधकानं परमेश्वराला काय अर्पण करतोय यापेक्षा ते कसं अर्पण करतोय हे महत्वपूर्ण आहे. आम्हाला या चरित्रातून पाहायला मिळतं. एक दिवस श्रीप्रभू बाबा भक्तजनांना आंबे मागतायत. माहीमभट्ट म्हणतात आंब्याचा सीझन नाहीये, हे आंब्याचा दिवस नाही. आणि मग आंबा आचार्यश्री म्हणतायत जर स्वामी श्रीप्रभू बाबा मागतायत तर आंबे असलेच पाहिजेत. याचा बोध हा साधकाला आहे की तुमच्या समोर एखादी क्रिया उपस्थित झाली, उचित क्रिया, कुठल्या गुरुनी सांगितलेली असू दे, एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलेले असू दे, तुमच्या मनात हा भाव आहे की माझी परिस्थिती नाही तरी पण मला बाबा असं करायला सांगतायत. त्यामागचा हेतू आहे की तो तुमच्याकडे ती परिस्थिती आहे, तुमची ती पात्रता आहे, म्हणून तुमचे गुरुवर्य तुम्हाला तो विधी करायला सांगतायत. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा गुरुवर्य सांगतात तेव्हा साधकानं, जो साधक म्हणजे फक्त संन्यस्त साधक नाही, वास्तविक सुद्धा आहे, नामधारक सुद्धा आहे. जेव्हा मार्गावरून गुरुकडून अधिकाऱ्यांकडून आपल्याला एखादी सेवा उपलब्ध होते तेव्हा माझी ती परिस्थिती नाही हा विचार करायचा नाही. ज्या अर्थी मला ती सेवा सांगितली त्या अर्थी मी त्या पात्रतेचा आहे म्हणून ती सेवा माझ्याकडे आली, हा भाव मनात ठेवून निष्काम भावनेनं आपण ती सेवा केली पाहिजे. हे आम्हाला चरित्रातून बघायला मिळतं. आम्ही सांगतो जीवोद्धार व्यसनी असणारा आमच्या श्री चक्रधर स्वामींचा अवतार आहे. पण आमचे श्रीप्रभू बाबा आरोग्याला बसलेत आणि उठून मधूनच धावत पत कोळपिंडीला गेले आणि काट्याच्या ठिकाणी असणाऱ्या जडपाचं दुःख भोगणाऱ्या गणवेच्या जीवाला उद्धार करतात. म्हणजे उद्धारण्यासाठी इतक्या कटिबद्ध असणारा हा अवतार. आपल्याला समोर दिसणारा सगळा अवतार कार्य महत्वपूर्ण आहे, परंतु वेगवेगळ्या चरित्रातनं जेव्हा आमच्या श्रीप्रभू बाबांचं हे कार्य आमच्या लक्षात येतं, त्यांची ही विलक्षणता आमच्या लक्षात येते. कारण बऱ्याचदा असं होतं की चमत्कार केल्याशिवाय नमस्कार नाही, तर श्रीप्रभू बाबांनी जे केले तो चमत्कार आहे, तर ती त्यांची विलक्षणता आहे, ही आम्ही आधी लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक या निमित्तानं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की बऱ्याचदा आपण असा उच्चार करतो की पेढीपिशी मूर्ती की वेळापिसा अवतार. आमचे स्वामी श्रीप्रभू बाबांचा असं म्हणतात की ती अबोलनी मूर्ती, ते बोलत नाहीयेत, करतायत. ती अबोलनी मूर्ती आहे, वेळापिसा अवतार नाही. आजपासून सगळ्यांनी ही गोष्ट ठरवा की आपण कधीही श्रीप्रभू बाबांचा वेळापिसा अवतार असं म्हणणार नाही.
अबोलणी मूर्ती म्हणा, कारण म्हणणाऱ्याला सगळा दोष येतो. तो वेळा कसा अवतार होता तर ती अबोलणी विलक्षण अवतारकारी असणारी मूर्ती होती. प्रत्येक साधकानं कसं असलं पाहिजे हे आमच्या श्री बाबांनी सांगितले. तसं दामोदरांना सांगितलं. दामोदरांनी आग्रहपूर्वक त्यांना रुद्रपूरवरून घेऊन गेले. गेल्यानंतर सगळे सोपस्कर झाले, समोर बसले. 3 वेळा आमच्या श्री बाबा सांगतात की तुम्ही आता जा, तरी पण ते आले नाही. मग मारा फेकून मारल्यानंतर ते निघून गेले. आचार्य श्रीनारी माहीपतांना चिंता पडली की रुद्रपूर मधून आम्ही इकडे आलो आणि आता दामोदर असे दुखावले गेले, आता इथून पण आपण जायचं ठरलं तर काय करायचं. मग श्री बाबांचा पूजा असं झाला, सगळं व्यवस्थित झाल्यानंतर श्री बाबांचा पहूड झाल्यानंतर ते दामोदरांना भेटायला गेले. दामोदर सांगतात आत्ताच तुमच्या पुढे श्री बाबा येऊन गेले मला भेटून. त्यापुढे जाऊन दामोदर त्यांना सांगतायत की त्यांचं काही नाही, माझी चूक होती. 3 वेळा ते मला सांगत होते ज्या मोठ्या धुरा असतात त्यांच्या पुढे जास्त वेळ बसू नये. मलाही ते कळत नव्हतं, बरं झालं त्यांनी मला धडा शिकवलं. श्रीगुरु बाबांनी शिक्षा पण केल्यानंतर समोरच्याला स्वतःहून आपल्या चुकांची जाणीव व्हायची, हे फार महत्वपूर्ण आहे. त्यांना कधी सांगावं नाही लागलं की बाबा तुझं हे चुकलंय म्हणून. समोरून त्यांना त्या गोष्टीची जाणीव होत होती. आणि म्हणून श्री प्रभू अवताराची ही विलक्षणता आहे की न बोलता केवळ आपल्या वर्तनातून त्यांनी समोरच्या जीवांचा उद्धार केलाय किंवा समोरच्याला त्याच्या चुकांची जाणीव करून दिली. त्यामुळे जाऊन एका ठिकाणी असं चरित्र येतं की एकाचा गुळाचा गाडा होता. श्री बाबा गुळ घ्यायला गेल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून तो गुळ त्यांना घेऊन दिला नाही आणि मग रागाला येऊन श्री बाबांनी तो गुळ असा तुडवलाय. त्यांना बाकीच्यांनी सांगितलं की तू घेऊन द्यायला पाहिजे होतस, तू का बरं घेऊन गेलेस त्याला गुळ. अजून एकदा प्रयत्न कर, श्री बाबांना प्रार्थना करून गुळ अर्पण कर, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. याचा आपल्याला हा बोध आहे, हा आपल्याला म्हणजे साधकाला आचार आहे की एखादी गोष्ट परमेश्वराला अर्पित करून मग ती स्वतःकडे घ्या. कुठलीही गोष्ट प्रत्येक साधकानं त्याच्यावर परमेश्वराचा अधिकार स्थापन करून मग ती आपल्या अधिकारात घ्यायची असते, तेव्हा ती खऱ्या अर्थानं आपली होती. कारण हे सगळे देवाचे, देव देईल ते माझे, सर्व कर्म धर्म हेतू बुद्धीने श्रीकृष्ण आपण या भावनेने साधकानं प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. साधकाचं स्वतःच असं काहीही नसतं, जे काय आहे ते परमेश्वराचं आहे, देवाचं आहे. आणि ही समर्पित भावना जेव्हा आपली असेल तेव्हाच आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. त्या पलीकडे जाऊन आपण औसांचा विचार करायला गेलो. औसाला सगळ्या दृष्टीनं सगळ्यांना असं वाटायचं की तिचं अगळबगळ बोलणं आहे, खूपच अगळबगळ आहे, तिला कुठल्या प्रकारचा नियम नाहीये. पण तरी सुद्धा श्री प्रभू बाबांनी तिच्या कानवल्यासाठी जेवढ्या काठावरती हात आखडून बसले. त्याचा बोध आपल्याला हा होतो की तुमची भावना किती नियमात बसणार आहे हे महत्वाचं आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी मला असं सांगावंच वाटतं की अस्पृश्यता निवारण केलेलं आहे, मृत बालक जिवंत केलेला आहे, स्त्रियांना अधिकार दिलेला आहे, स्त्री पुरुष समानता केलेली आहे, व्यापार केलेला आहे. तसं प्रत्येक गृही व्यापार करून त्यांनी दास्यमोचते सांगितलेले आहे. आमच्या स्वामींनी जे जे सूत्रपाठात सांगितलेले आहेत ती आमच्या श्री प्रभू बाबांनी त्यांच्या चरित्रात आपल्याला त्यांच्या सगळ्या चरित्रात क्रियांमध्ये पेरलेली दिसतात. आणि म्हणून सगळं जे आमच्या स्वामींनी बोलण्यातून प्रबोधनातून सांगितलं ते आमच्या गोविंद प्रभू बाबांनी अवतार कार्याच्या निमित्तानं आपल्या वर्तनातून आपल्या लीलांमधून सांगितलेलं आहे. श्री प्रभू बाबांच्या ह्या विलक्षण असणाऱ्या लीळा, त्यांच्या श्रीचरणाने पवित्र झालेले रुद्रपूर, त्या ठिकाणी असणाऱ्या जीवांचा झालेला उद्धार, हे सगळं लक्षात घेऊन मला या ठिकाणी एवढीच प्रार्थना करावीशी वाटते की माझाही किंवा आपल्या सगळ्यांचा सगळं सदोष असणारा जीव श्री प्रभू बाबांच्या विलक्षण लीलांनी निर्मळ व्हावा, निर्दोष व्हावा ही इच्छा व्यक्त करते.